मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेसन मध्ये आपण पाहिलं होतं की दिलेल्या नंबरचा बीजांक काढायचा कसा. कसा काढला होता आपण की दिलेल्या नंबर मधले सगळे डिजिट्स, त्या सगळ्या डिजिट्सची ॲडिशन आपण केली होती. आणि बीजांकाचं विशेष असं की बीजांक हा एक अंकीय असतो, सिंगल डिजिट असतो. जेव्हा ॲडिशन सिंगल डिजिट येत नाही, म्हणजे 2 डिजिट्स 3 डिजिट्स असतात, तेव्हा पुन्हा आपण त्याची ॲडिशन करतो जोपर्यंत बीजांक हा सिंगल डिजिट येत नाही तोपर्यंत. ठीक आहे. आता या व्हिडिओ लेसन मध्ये आपण पाहणार आहोत की या बीजांकाचा उपयोग कसा करायचा. बीजांकाचा उपयोग काय आहे? बीजांकाचा उपयोग हा आहे की आपण आपलं उत्तर हे व्हेरीफाय करू शकतो, चेक करू शकतो. आपण काढलेलं उत्तर हे बरोबर आहे की नाही हे तपासून पाहू शकतो, व्हेरीफाय करू शकतो. ठीक आहे. मग आता हे व्हेरीफाय करायचं कसं? सगळ्यात पहिले आपण ॲडिशनचे उत्तर, ॲडिशनचे एक्झाम्पल्स कसे चेक करायचे. ॲडिशन सगळ्यात पहिले आपण पाहू. ॲडिशन, ॲडिशन म्हणजे बेरीज. पहिलं एक्झाम्पल पाहू आपण. 397 प्लस 452 याचं उत्तर किती येतं? सगळ्यात पहिले आपण याचं उत्तर काढू आणि त्यानंतर मग चेक करू. आपण ॲडिशन कशी करतो? आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपण ॲडिशन करू. 397 प्लस 452 ॲडिशन करू. 7 प्लस 2 9, 9 प्लस 5 14, 4 लिहिला, 1 कॅरी केला. 4 प्लस 4 8, 3 प्लस 4 7, 7 प्लस 1 8. आपलं उत्तर आलेलं आहे 849. पुढे उत्तर लिहू आपण 849. ठीक आहे. आता हे जे काढलेलं उत्तर आहे, हे जे आन्सर आहे, हे आपण चेक करू की आपलं हे ॲडिशन करेक्ट आहे की नाही. तर हे बीजांकाचा उपयोग करून करायचं कसं? सगळ्यात पहिले बीजांक या पहिल्या नंबरचा काढायचा. बीजांक ऑफ हा जो कॅपिटल बी आहे ना, हा बीजांक दर्शवतो. बीजांक ऑफ 397 प्लस बीजांक ऑफ 452 इक्वल टू बीजांक ऑफ 849. लक्षात घ्या मित्रांनो, जर काही ॲडिशन बरोबर असेल तर या दोनही साइडचे बीजांक हे इक्वेट होतात, म्हणजे इक्वल येतात, सारखे येतात. आणि जर का ते सारखे आले नाही तर समजून घ्या की आपली ॲडिशन ही चुकलेली आहे. काय करणार आहोत आपण? पहिल्या नंबरचा बीजांक काढणार, त्यानंतर दुसऱ्या नंबरचा बीजांक काढणार आणि त्या बीजांकाची ही ॲडिशन करणार, अधिक ही गणितीय क्रिया करणार. दिलेल्या दोन संख्यांवरती जी गणितीय क्रिया करतो आपण, तीच गणितीय क्रिया जर का त्यांच्या बीजांकासोबत जर केल्या गेली तर परिणाम हा आपल्याला सारखाच मिळतो. दिलेल्या दोन नंबर्सवरती, दिलेल्या दोन संख्यांवरती जी गणितीय क्रिया आपण करतो, म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशन करतो, तेच मॅथमॅटिकल ऑपरेशन, तीच क्रिया जर का आपण त्या नंबर्सच्या बीजांकावरती केली तर इफेक्ट म्हणजे परिणाम हा सारखा असतो. हे तत्व आपण या ठिकाणी वापरणार. तर सर्वप्रथम आपण बीजांक काढू 397 चा. 9 सोडून द्या. 3 प्लस 7 10, 9 काढून टाका. 1 म्हणजे 1 हा आहे बीजांक 397 चा. प्लस 4 and 5, 4 आणि 5 सोडून द्या, कारण 4 and 5 ची ॲडिशन ही 9 येते. आपण 9 आणि असे डिजिट्स की ज्यांची ॲडिशन 9 येते ते सगळे डिजिट्स सोडून देतो. ठीक आहे. मग उरला आहे 2. 2 लिहा ॲज इट इज, म्हणजे 2 हा बीजांक आहे 452 चा. इक्वल टू, आता या संख्येचा बीजांक काढा. 9 सोडून द्या. 8 प्लस 4 12, 9 काढून टाका. 12 मायनस 9 3. 3 आहे बीजांक 849 चा. 1 प्लस 2 3 इज इक्वल टू 3. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही साइडकडले बीजांक टॅली झालेले आहेत, ते बरोबर आहेत. याचा अर्थ आपली ही ॲडिशन करेक्ट आहे. दुसरं उदाहरण पाहू. 3497 प्लस 4531 इज इक्वल टू, याची ॲडिशन करू.
1 plus 7 8, 3 plus 9 12, 4 plus 5 9 plus 1 10 आणि 4 plus 3 7, 7 plus 1 8. म्हणजे 3497 plus 4531 is equal to 8028. आता हे उत्तर बरोबर आहे का हे आपल्याला चेक करून पाहायचंय बीजांक पद्धतीने. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण बीजांक काढू पहिल्या संख्येचा. बीजांक ऑफ 3497 प्लस बीजांक ऑफ 4531 शुड बी इक्वल टू, बरोबर असायलाच पाहिजे जर आपलं उत्तर करेक्ट असेल तर, बीजांक ऑफ 8028. तर याचा आता बीजांक काढू. 9 काढून टाका, सोडून द्या. 3 plus 4 7, 7 plus 7 14, 9 पेक्षा जास्ती आहे म्हणून 14 मधून 9 काढून टाका. किती उरले? 5. 5 हा बीजांक आहे या संख्येचा. प्लस या संख्येचा बीजांक काढा. 4 आणि 5 काढून टाका, सोडून द्या, कारण 4 plus 5 9 म्हणून हे आपल्याला सोडून द्यायचं आहे. डिजिट्स हे काढून टाकायचे, सोडून द्यायचे किंवा त्याला ड्रॉप करणे असंही पण म्हणतो आपण. 3 plus 1 4. ठीक आहे, म्हणजे या संख्येचा बीजांक आहे 4 इज इक्वल टू, आता या संख्येचा उत्तराचा बीजांक काढा. 8 plus 2 10, 10 मधून 9 काढून टाका, 1 उरले. 1 plus 8 9. पुढे ही ॲडिशन करा. 5 plus 4 9 इज इक्वल टू 9. म्हणजे डावीकडली बाजू आणि उजवीकडली बाजू, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड सारखी आलेली आहे. मित्रांनो, याचा अर्थ असा की हे आपलं ॲडिशन करेक्ट आहे. काय केलं आपण? दिलेल्या दोन संख्येचा बीजांक काढला, त्याची ॲडिशन केली आणि ती जी ॲडिशन आहे त्या बीजांकाची जी ॲडिशन आहे ती टॅली केली उत्तराच्या आन्सरच्या बीजांकासोबत. जर ती बरोबर आली तर त्याचा अर्थ असा की आपलं उत्तर करेक्ट आहे, बरोबर आहे. नाही तर ते उत्तर चुकलेलं आहे. अशा पद्धतीने आपण बीजांकाचा उपयोग करून आपलं उत्तर बरोबर की चूक हे करेक्ट सांगू शकतो, व्हेरीफाय करू शकतो. करेक्ट आहे. पुन्हा एक उदाहरण पाहू. 9437 प्लस 3729 इज इक्वल टू, आपण प्लेस टू प्लेस ॲडिशन करू. 9 plus 7 16, right 6 carry 1. 2 plus 3 5 plus 1 6. 7 plus 4 11. 3 plus 9 12 plus 1 13. काय उत्तर आलेलं आहे? 13,166. आता हे उत्तर चेक करून पाहू बरोबर आहे की नाही. काय करावं लागेल? पहिल्या संख्येचा बीजांक 9437 या संख्येचा बीजांक काढा. त्यानंतर दुसऱ्या संख्येचा बीजांक काढा 3729 आणि आता या आन्सरचा बीजांक काढू, बीजांक ऑफ 13,166. बरोबर. आता चेक करून पाहू. पहिल्या संख्येचा बीजांक काढू, त्यानंतर दुसऱ्या संख्येचा बीजांक काढू, त्यानंतर तिसऱ्या संख्येचा बीजांक काढू, म्हणजे उत्तराचा बीजांक काढू आणि त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या संख्येच्या बीजांकाची ॲडिशन करू आणि ती जी ॲडिशन आहे ती व्हेरीफाय करू या आन्सरच्या बीजांकासोबत. ठीक आहे. 9 सोडून द्या. 4 plus 3 7, 7 plus 7 14, 14 minus 9 5 प्लस 5 हा बीजांक आहे या संख्येचा. 7 2 आणि 9 सोडून द्या, कारण 7 plus 2 9 होतात. 9 सोडून देतोच आपण. 7 plus 2 9, 7 आणि 2 हे दोन्ही पण डिजिट सोडून द्या आणि 9 पण सोडून द्या. उरले किती? 3 हा बीजांक आहे या दुसऱ्या संख्येचा. आता या संख्येचा बीजांक काढू. 3 आणि 6 सोडून द्या, कारण 3 plus 6 किती होतात? 9. ओके. 1 plus 1 2, 2 plus 6 8. बरोबर आहे. या संख्येचा बीजांक आलेला आहे 8. आता हे जे दोन बीजांक आहे त्या बीजांकाची ॲडिशन करा. 5 plus 3 8 इज इक्वल टू 8. करेक्ट आहे. इक्वेट झालेले आहेत. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड ही इक्वेट झालेली आहे. मित्रांनो, याचा अर्थ असा की आपली ही ॲडिशन करेक्ट आहे. अशा पद्धतीने आपण ॲडिशनचे जे एक्झाम्पल्स आहेत, ॲडिशनचे जी उदाहरणं आहेत
त्यांचं उत्तर हे चेक करून पाहू शकतो बीजांक पद्धतीचा आधार घेऊन. आता सबट्रॅक्शनचे उदाहरण कसे चेक करायचे, दुसरा टॉपिक आहे सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शनचे उदाहरण म्हणजे वजाबाकी. सबट्रॅक्शनचे उदाहरण कसे चेक करायचे लक्षात घ्या. 8509 minus 3497 इज इक्वल टू, या दोन नंबर्सची आपण पहिले सबट्रॅक्शन करू, त्याचं उत्तर इथे लिहू आणि त्यानंतर बीजांक पद्धतीने ते उत्तर बरोबर आहे की नाही हे चेक करून पाहू. ठीक आहे. 8509 minus 3497. 9 minus 7 2, 10 minus 9 1, 5 minus 5 0 आणि 8 minus 3 5. 5012 हे उत्तर आलेलं आहे. 5012 हे उत्तर आहे. आता हे उत्तर चेक करून पाहायचं आहे. कसं चेक करून पाहणार, सर्वप्रथम आपण पहिल्या संख्येचा बीजांक काढू, त्यानंतर दुसऱ्या संख्येचा बीजांक काढू, त्या बीजांकांवरती ही सबट्रॅक्शनची प्रोसेस करू, म्हणजे सबट्रॅक्शन करू त्या बीजांकाची आणि त्यानंतर आलेलं जे उत्तर असतं ते या संख्येच्या बीजांकासोबत टॅली करून पाहू. ठीक आहे. म्हणजेच काय की दोन साइड्स ज्या आहेत, या दोन साइड्स लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड या इक्वल यायला हव्या, सारख्या यायला हव्या. जर सारख्या असल्या, इक्वल असेल तर आपलं उत्तर करेक्ट आहे, नाहीतर रॉंग आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले बीजांक काढू पहिल्या संख्येचा. बीजांक ऑफ 8509 मायनस बीजांक ऑफ 3497 इक्वल टू बीजांक ऑफ 5012. या संख्येचा बीजांक काढू आता पहिले. 9 सोडून द्या. 8 प्लस 5 13. 13 ही सम 9 पेक्षा मोठी आहे म्हणून 9 सबट्रॅक्ट करा. 13 मायनस 9 4, म्हणजे या संख्येचा बीजांक आहे 4 मायनस 9 सोडून द्या. 3 प्लस 4 7, 7 प्लस 7 14. 14 हे 9 पेक्षा मोठे आहेत, 14 हे 9 पेक्षा मोठे आहेत म्हणून 9 सबट्रॅक्ट करा. 14 मायनस 9 5. 5 बीजांक आहे या दुसऱ्या संख्येचा इज इक्वल टू, आन्सरचा बीजांक काढू. 5 प्लस 1 6, 6 प्लस 2 8. ठीक आहे. 4 मायनस 5 मायनस 1 इज इक्वल टू 8. करेक्ट आहे का उत्तर. याचा बीजांक आहे, लेफ्ट हँड साइडचा बीजांक आहे -1 आणि राईट हँड साइडचा बीजांक आहे 8. याचा अर्थ असा आहे का की उत्तर करेक्ट नाही. नाही, एक शेवटची स्टेप राहिलेली आहे. लक्षात घ्या एक अतिशय महत्वाची नोट. जेव्हा बीजांक हा निगेटिव्ह असतो, ऋण असतो, तेव्हा आपण काय करायचं असतं, त्यामध्ये 9 ऍड करायचा असतो. आता लेफ्ट हँड साइड ही -1 आहे आणि राईट हँड साइड ही 8 आहे. राईट हँड साइडला पॉझिटिव्ह डिजिट आहे आणि लेफ्ट हँड साइडला निगेटिव्ह डिजिट आहे. जेव्हा बीजांक हा निगेटिव्ह डिजिट असतो त्यामध्ये आपण 9 ऍड करतो. लक्षात घ्या ही अतिशय महत्वाची नोट आहे. जेव्हा बीजांक आपला मायनस येतो म्हणजे निगेटिव्ह डिजिट येतो तेव्हा त्यामध्ये आपल्याला 9 ऍड करायचे असतात. ठीक आहे. तर -1 प्लस 9 किती होतात 8. ओके, इज इक्वल टू 8. म्हणजे लेफ्ट हँड साइडचा बीजांक आहे 8 आणि राईट हँड साइडचा बीजांक आहे 8. याचा अर्थ मित्रांनो दोन्ही पण साइड्स आपल्या इक्वल आलेल्या आहेत. याचा अर्थ आपली ही सबट्रॅक्शन, आपलं हे उत्तर करेक्ट आहे. ठीक आहे. दुसरे उदाहरण पाहू. 6287 मायनस 3469 इज इक्वल टू, हे पहिले करून पाहू. 6287 मायनस 3469. 17 मायनस 9 8. 8 मायनस 7 1. 12 मायनस 4 8 आणि 6 मायनस 4 2. 2818 हे उत्तर आहे या उदाहरणाचं. 2818 हे उत्तर आहे. आता हे उत्तर बरोबर आहे की चूक हे आपल्याला चेक करून पाहायचंय. चेक करून पाहू.
कसं चेक करायचं? पहिल्या संख्येचा बीजांक काढा. बीजांक ऑफ 6287. मित्रांनो लक्षात घ्या, हा जो कॅपिटल बी आहे हा बीजांक दर्शवतो. मायनस बीजांक ऑफ दुसऱ्या संख्येचा बीजांक 3469 इज इक्वल टू, जर हे उत्तर बरोबर आहे तर ही साइड इक्वल आलीच पाहिजे, बीजांक ऑफ 2818. चला आता बीजांक काढू. 7 आणि 2 सोडून द्या, कारण 7 + 2 9 होतात. म्हणून 2 आणि 7 हे दोन्ही डिजिट्स कॅल्क्युलेशन मधून काढून टाका, ड्रॉप करा. ठीक आहे, उरले किती? 2 डिजिट्स 6 आणि 8. 6 + 8 14. 14 हे 9 पेक्षा मोठे आहे, म्हणून 9 हे ड्रॉप करा, म्हणजे मायनस करा. 14 - 9 5. ठीक आहे, म्हणजे या संख्येचा बीजांक 5 आलेला आहे. मायनस इथे 9 सोडून द्या, 3 आणि 6 पण सोडून द्या, कारण 3 + 6 किती होतात? 9. म्हणून 3 आणि 6 पण सोडा आणि 9 पण सोडून द्या. उरले किती? 4. 4. ठीक आहे, म्हणजे 4 हा बीजांक आहे या संख्येचा. इज इक्वल टू 1 आणि 8 सोडून द्या, कारण 1 + 8 9. म्हणून 1 आणि 8 सोडून द्या. 2 + 8 10. 10 9 पेक्षा मोठे आहेत, म्हणून 10 - 9 1. 10 हे 9 पेक्षा मोठे असल्यामुळे आपण त्या संख्येतून, त्या नंबरमधून 9 हे ड्रॉप करतो, सोडून देतो, काढून टाकतो. म्हणून 10 - 9 1. म्हणजे या संख्येचा बीजांक आहे 1. आता मायनस म्हणजे सबट्रॅक्शन हे या दोन बीजांकावरती अप्लाय करा. आता बीजांक 5 आणि बीजांक 4 यांच्यावरती हे सबट्रॅक्शन अप्लाय करा. म्हणजे 5 - 4 1 इज इक्वल टू 1. दोन्ही साइड इक्वल आहेत, याचा अर्थ असा आपलं हे उत्तर बरोबर आहे. राईट. तर अशा पद्धतीने सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल्स सुद्धा आपण करेक्ट आहे की नाही हे चेक करून पाहू शकतो. आता मल्टिप्लिकेशनची उदाहरणं म्हणजे गुणाकाराची उदाहरणं हे सुद्धा आपण चेक करून कसं पाहू शकतो हे पाहू आपण. तिसरा टॉपिक आहे यामधला मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, 23 × 59 हे बरोबर आहे का आपण पाहू. 23 × 59 किती उत्तर आलेलं आहे? 1357. प्रॉपरली पहिले इथे लिहून घेऊ आपण. 29 × 59 इज इक्वल टू 1357. आता पुन्हा प्रक्रिया तीच करायची आपल्याला. पहिल्या संख्येचा बीजांक काढा 23. पहा मित्रांनो, आपण चेक करून पाहणार आहे की हे आपलं उत्तर करेक्ट आहे की नाही. त्यासाठी पहिल्या संख्येचा बीजांक काढा, त्यानंतर बीजांक ऑफ 59 म्हणजे दुसऱ्या संख्येचा बीजांक काढा, त्यानंतर उत्तराचा बीजांक काढा 1357. आता पहिल्या संख्येचा बीजांक काढा. 2 + 3 5 मल्टिप्लाइड बाय 59चा बीजांक काय येणार? 9 सोडून द्या, 5 जसाच्या तसा लिहा इज इक्वल टू. आता आन्सरचा बीजांक काढू. 1 + 3 4 + 5 9. ठीक आहे, 1 + 3 4 4 + 5 9. म्हणून हे तीनही डिजिट कॅल्क्युलेशन मधून गाळून टाका, सोडून द्या, ड्रॉप करा. आता उरला किती? 7. 7 जसाच्या तसा लिहा. आता या दोन्ही संख्यांच्या बीजांकावरती ही मल्टिप्लिकेशनची क्रिया करा. 5 हा बीजांक आहे 23चा आणि 5 हा बीजांक आहे 59चा. या दोन्ही संख्यांवरती मल्टिप्लिकेशनची क्रिया करा, गुणाकाराची क्रिया करा. 5 × 5 = 25, 5 × 5 = 25. आता या संख्येचा बीजांक काढा. 2 + 5 7 इज इक्वल टू 7. बरोबर. दोन्ही पण साइड्स, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड सारख्याच आहे. याचा अर्थ असा की आपलं हे उत्तर करेक्ट आहे. दुसरं उदाहरण घेऊ, मल्टिप्लिकेशनचं दुसरं उदाहरण. 392 मल्टिप्लाइड बाय 213. हा आधी गुणाकार करूया, मल्टिप्लिकेशन करू आणि त्यानंतर ते उत्तर बरोबर आहे की नाही हे चेक करू. करेक्ट.
392 multiplied by 213 is equal to 83,496. हे उत्तर आलेलं आहे. आता हे उत्तर आपल्याला चेक करून पाहायचं आहे. कसं करायचं चेक? पहिल्या संख्येचा बीजांक पहिले काढा, 392 चा बीजांक काढा, गुणिला दुसऱ्या संख्येचा बीजांक काढा, बरोबर उत्तराचा बीजांक काढा, 83,496 उत्तराचा बीजांक काढा आणि आता या दोन्ही साइड्स टॅली करा. सगळ्यात पहिले बीजांक काढू, 9 सोडून द्या, 3 + 2 5 गुणिला मल्टिप्लाइड बाय 2 + 1 3 3 + 3 6. या संख्येचा बीजांक 6 आलेला आहे आणि पहिल्या संख्येचा बीजांक 5 आलेला आहे. आता उत्तराचा बीजांक काढू, 9 सोडून द्या, 3 आणि 6 पण सोडून द्या, कारण 9 आपण नेहमी बीजांकाच्या कॅल्क्युलेशन करत असताना आपण नेहमी 9 सोडून देतो आणि असे डिजिट्स की ज्यांची ॲडिशन ही 9 आहे असे सगळे डिजिट्स आपण सोडून देत असतो. त्यामुळे आपण 3 आणि 6 सोडून देऊ आणि 9 पण सोडून देऊ. 8 + 4 12. 12 हे 9 पेक्षा मोठे आहेत म्हणून 12 मधून 9 सोडून द्या, काढून टाका. 12 - 9 3. आता या दोन बीजांकावरती ही गुणाकाराची क्रिया करा. 5 × 6 = 30, 5 × 6 = 30. आता या 30 चा पुन्हा बीजांक काढा, 3 + 0 3 इज इक्वल टू 3. बरोबर, दोन्ही साइडचे बीजांक लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड चे बीजांक सारखे आलेले आहेत. याचा अर्थ असा मित्रांनो की आपलं हे गुणाकाराचं उत्तर बरोबर आहे. गुणाकाराची ही क्रिया करेक्ट आहे. ओके, तर अशा पद्धतीने ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन सुद्धा, स्क्वेअरिंग, क्यूबिंग यांचं सुद्धा आपण उत्तर बरोबर आहे की नाही हे चेक करून पाहू शकतो. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण डिव्हिजन, स्क्वेअरिंग आणि क्यूबिंग यांची उत्तरं कसे चेक करायचे हे आपण पाहू.